पिंपरी चिंचवड पालिकेवरून भाजप विरुद्ध अजित पवार असा वाद रंगण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांनी थेट इशाराच दिलाय। खुद के गिरेबान में झांक के देखिए, आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल असा इशारा रवींद्र चव्हाणांनी दिलाय। आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या महापालिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलाय असा आरोप अजित पवारांनी केला होता। यावर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ज्या पिंपरी चिंचवडची ओळख होती, एवढी विकासाची कामं करत असताना केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये JNNURM म्हटलं जायचं, करोड रुपयाचा पैसा आम्ही आणला, परंतु पत्रकार मित्रांनो कधीही या श्रीमंत महानगरपालिकेला आम्ही कर्जबाजारी केलं नाही। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। अजित पवारांचा काहीतरी वेगळा मार्ग दिसतोय, वेगळ्या मार्गाने जाण्याचा त्यांचा इरादा दिसतो यातून स्पष्ट। आणि अजित पवार त्या पक्षात उपमुख्यमंत्री आहेत त्या सरकारमध्ये, आणि ते अशा प्रकारचं विधान करता आहेत याचा अर्थ जनतेने काय घ्यायचा? एक तर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता। मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत, नाहीतर तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये।